बीड जिल्ह्यात आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। पवनचक्की कंपन्यांचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि तिघांना अटक केली आहे। एकाचा गोळीबारात मृत्यू झालाय। गेल्या 10 महिन्यातील ही 6वी मकोकाची कारवाई आहे। बीड, धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पवनचक्की उभारणीचं काम विविध कंपन्या करतात आणि या पवनचक्कीवरील कॉपर केबल चोरणारी ही टोळी सक्रिय होती। या टोळीच्या 6 सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एकाचा सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारामध्ये यापूर्वीच मृत्यू झाला। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून। आमिर, काय अधिक माहिती आहे या कारवाई संदर्भात? नक्कीच जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये हे तर हे 6वा मोक्का लावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हे जे मोक्का लावण्यात आलेले आहे सध्या हे जे आपल्या विल्ड मिलला जे हे काम करतात किंवा तिकडे कॉपर वायर असतात ते चोरून न्यायचं काम हे करत होते। आणि विशेष म्हणजे मांजरसुंब्यावर एक सुरक्षा रक्षकने फायर केला होता, त्यात हे टोळीचा एक माणूस सुद्धा मृत्यू पावलेला आहे। आता ह्याच्यातले तर 3 जणांना अटॅक करण्यात आलेले आणि 3 जण अजून फरार आहेत। विशेष म्हणजे आता पवनचक्कीचे जे काम चालू आहे धाराशिव, बीड आणि जामखेड यापर्यंत अनेक पवनचक्क्याचं काम चालू आहे। पवनचक्कीला लागणारं जे साहित्य असं किंवा त्यांच्या जे कॉपर वायर आहे ते सगळं महाग वस्तूचं आहे आणि ते विशेष ते चोरीला जात होतं। त्यासाठी पोलिसांनी विशेष यंत्रणा राबवून हे सगळं आणलं आहे। जी आमिर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।